नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। टीपीएची एक्झाम पुढे गेलेली आहे आणि आता विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सर टीपीएची एक्झाम तर पुढे गेलेलीच आहे आणि त्यासोबत आता बीएमसीची देखील एक्झाम असणार आहे। म्हणजे एकाच वेळेला दोन एक्झाम टीपीए आणि बीएमसी ह्या दोन्ही एक्झाम एकत्रित आपण कशा प्रकारे टार्गेट केले पाहिजे किंवा बीएमसी आणि टीपीए एक सोबतच आपण त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे त्या संदर्भातच या ठिकाणी आपण बोलणार आहोत। भरपूर सारे विद्यार्थ्यांचे कॉल्स आणि मेसेज होते की सर आता हे कॉम्बिनेशन आपण कसं ठेवलं पाहिजे। ठीक आहे, त्यासोबतच टीपीएची डेट काय असेल, एक्झाम डेट काय असेल, बीएमसीची एक्झाम डेट काय असेल, त्या सर्व गोष्टींबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत। ठीक आहे, सर्वात पहिले तुम्हाला एक काम करायचं आहे। या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला हे काम करायचं आहे, टेलिग्रामवर जायचे। कोणता विद्यार्थी असेल टेलिग्रामवर जायचे, टेलिग्रामवर सर्च ऑप्शनमध्ये एके इंजिनिअरिंग अकॅडमी हे टाइप करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपलं एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे। त्या टेलिग्राम चॅनलवर सर्व प्रकारच्या एक्झामच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या सर्व अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। ठीक आहे, चला पुढे जाऊयात आता। त्यासोबतच आपल्याकडे एक कोर्स आहे ट्रिपल धमाका म्हणून, हा कोर्स आहे। ह्या कोर्समध्ये काय काय कव्हर होते बघा, बीएमसी साठी लागणारे जीएस जीके याचे रेकॉर्डेड व्हिडिओज त्यामध्ये असतील, त्यासोबतच लॉजिकल रिझनिंगचे रेकॉर्डेड व्हिडिओ त्यासोबतच असतील आणि त्यासोबतच तिसरी गोष्ट म्हणजे जीएस जीके आणि बीएमसीचं जे लॉजिकल रिझनिंग आहे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं एकच पुस्तक, हे सर्वचे सर्व कॉम्बिनेशन ट्रिपल धमाका तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 999 रुपयात। यासाठी तुम्हाला काय करायचंय, एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲपमध्ये गेल्यावर तुम्हाला हा कोर्स त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर पाठवून देण्यात येणार आहे। म्हणजे कोर्स परचेस करताना त्या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस विचारणार आहे, तो ॲड्रेस त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो ॲड्रेस तिथे टाकल्यानंतर तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी पोस्टाने त्या ठिकाणी पुस्तक येणार आहे। ठीक आहे, चला त्यासोबतच जर एखाद्याला कोर्स नको आहे, व्हिडिओ कोर्स नको आहे, सर मला फक्त पुस्तक घ्यायचं आहे, तर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ॲपवर जायचंय। या ॲपवर तुम्हाला हे जे पुस्तक आहे हे त्या ठिकाणी ऑर्डर करता येणार आहे। त्यात देखील तुम्हाला काय टाकायचं आहे, तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, इन्क्लुडिंग होम डिलिव्हरी। किती रुपयात तुम्हाला होणार आहे हे 510 रुपयात। याच्यासाठी देखील तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं काय डाउनलोड करायचं आहे, ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। ओके, चला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, टेंटेटिव्ह एक्झाम डेट काय असतील। ठीक आहे, समजून घ्या। आता टीपीए एक्झाम बद्दल आपण सर्वात पहिले बोलूयात। ठीक आहे, आता टीपीएची जी एक्झाम आहे ही साधारण कधी असू शकते बघा, सांगायचं जर म्हटलं जेवढी इन्फॉर्मेशन मी डिपार्टमेंट कडून काढलेली आहे त्यानुसार तरी आता सध्या असं वाटतंय की टीपीएची जी एक्झाम आहे ही डिसेंबर एंड पासून जानेवारीच्या फर्स्ट वीक पर्यंत होऊ शकते। ठीक आहे, यापेक्षा जास्त उशीर होईल असं मला वाटत नाही। डिसेंबर एंड किंवा जानेवारीचा फर्स्ट वीक यामध्ये तुमची टीपीएची एक्झाम होऊ शकते। ओके, त्यानंतर जर बीएमसी बद्दल बोलायचं म्हटलं तर बीएमसीची एक्झाम जानेवारीचा एंड, ठीक आहे, जानेवारी काय असणार आहे तुमचा एंड किंवा फेब्रुवारीचा स्टार्ट यामध्ये तुमची एक्झाम बीएमसीची त्या ठिकाणी होऊ शकते। म्हणजे जर तुम्ही बघितलं ह्या दोन एक्झाम मध्ये किती अंतर असू शकतं, मिनिमम 15 दिवसाचं त्या ठिकाणी अंतर असेल आणि मॅक्झिमम 30 डेजचं त्या ठिकाणी अंतर असणार आहे। म्हणजे एवढा गॅपच आपल्याला दोन एक्झाम मध्ये भेटणार आहे। त्यामुळे जर आपल्याला या दोन्हीही एक्झाम फोकस करायच्या असतील तर आपल्याला एक स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी आखावी लागणार आहे, एक शेड्यूल त्या ठिकाणी बनवावं लागणार आहे आणि त्याला धरूनच आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। आता असं चालणार नाही है ना। भरपूर विद्यार्थ्यांना हेच कन्फ्युजन होतं की दोन एक्झाम जर सोबत आल्या, टीपीए पण आहे सर, बीएमसी पण आहे, टीपीए मध्ये एक्स्ट्रा सब्जेक्ट आहेत, बीएमसी मध्ये स्ट्रक्चरचे सब्जेक्ट आहेत, बीएमसीचं जीएस जीके वेगळं करायचं आहे, रिझनिंग थोडं वेगळं आहे, टीपीएचं रिझनिंग ॲप्टिट्यूड वेगळं आहे, सर आता काय करायचं। ठीक आहे, सो त्याच्यासाठी आपल्याला एक सिंपल स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी पाहावी लागणार आहे आणि ती स्ट्रॅटेजीज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ओके, आणि ती स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि एकदम सिंपल वे मध्ये तुम्ही टीपीए आणि बीएमसी या दोन्हीही एक्झाम त्या ठिकाणी काय करू शकणार आहात, टार्गेट करू शकणार आहात। ठीक आहे, चला पुढे जाऊयात। टीपीए साठी लागणारा आपल्याकडे एक कोर्स आहे। हे एक्स्ट्रा जे सब्जेक्ट आहेत, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स, एन्व्हायरमेंटल स्टडीज, रेल्वे इंजिनिअरिंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, रिसेंट ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर एडेड ड्रॉइंग म्हणजे कॅड, हा पूर्णच्या पूर्ण कोर्स हे सब्जेक्ट कर विद्यार्थी भरपूर वेळा इग्नोर करतात। भरपूर विद्यार्थ्यांनी हे सब्जेक्ट व्यवस्थित केले नसतील तर त्यांच्यासाठी ही व्यवस्थित ऑफर आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। 75% ची या ठिकाणी ऑफर आहे। त्याची ओरिजिनल फी ही 2400 रुपये होती। आता तो कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त मिळणार आहे
599 रुपयात AK इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचे, त्या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. त्यासोबतच जर तुम्ही बीएमसीचा अभ्यास करताय, स्पेसिफिक फक्त बीएमसीचा अभ्यास करताय आणि तुम्हाला जर फक्त बीएमसी बद्दलच या ठिकाणी डेटा पाहिजे आहे, टेक्निकल असेल नॉन टेक्निकल असेल, अशा सगळा जो व्हिडिओ कोर्स आहे हा तुम्हाला मिळणार आहे 3499 रुपयात. आणि त्या कोर्समध्येच तुम्हाला बुक देखील मिळणार आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला काय करायचं आहे, ऍड्रेस टाकायचा आहे, तुम्हाला होम डिलिव्हरी ह्या पुस्तकाची त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हे सगळे व्हिडिओज देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच बीएमसीचा तुम्ही अभ्यास करताय तर बीएमसी मध्ये आता सध्या सब इंजिनियर असलेले आणि 2019 ला त्यांची रँक 17 होती असे रवी नायकवाडे सरांचे गायडन्स लेक्चर देखील तुम्हाला त्या व्हिडिओ कोर्समध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत. जर तुम्ही बीएमसी सोबतच बाकीच्या देखील एक्झाम प्रिपेअर करतायत, बीएमसी सोबतच जर तुम्ही टीपीए प्रिपेअर करताय, WRD साठी प्रिपरेशन करताय, MGP साठी प्रिपरेशन करताय, PMC असेल, सिडको असेल, MIDC असेल किंवा कोणतीही सरळ सेवा एक्झाम असेल, या सगळ्या एक्झाम साठी एकच कोर्स आहे आणि त्या कोर्सची फी आहे 3998 रुपये आणि त्या कोर्समध्ये देखील तुम्हाला हे बीएमसीचं बुक त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. हे देखील तुम्ही आपल्या ऍप वरून त्या ठिकाणी परचेस करू शकता. ठीक आहे, चला आता आपण वळतोय आपल्या मुद्द्याकडे. ओके, बीएमसी आणि टीपीए ह्या दोन एक्झाम आपल्याला टार्गेट करायचे आहे. ओके, सो दोघांची ही जी मार्किंग स्कीम आहे, बरोबर, एक्झामचा जो सिलेबस आहे तो आपल्याला पहिल्या 2-3 मिनिटांमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा बीएमसीची मार्किंग स्कीम काय आहे समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमच्याकडे बीएमसीचं जीएसजीके. किती मार्क्ससाठी आहे, 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी त्या ठिकाणी विचारणार आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगचे 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी त्या ठिकाणी विचारणार आहे आणि टेक्निकलचे जवळजवळ 12 सब्जेक्ट हे तुम्हाला किती मार्क्ससाठी विचारणार आहे, 60 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी त्या ठिकाणी विचारणार आहे. असे टोटल 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे आणि वेळ असणार आहे 90 मिनिट, म्हणजे 1.5 तासाचा वेळ आपल्याला हा पेपर सोडवताना असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर आहे. निगेटिव्ह किती आहे, 1/4 निगेटिव्ह या ठिकाणी आहे. हा झाला तुमचा बीएमसीची मार्किंग स्कीम किंवा बीएमसीचा एक्झाम पॅटर्न. क्लिअर. जर आता टीपीए बद्दल जर मी बोललो, ठीक आहे, तर टीपीएचा पॅटर्न थोडा वेगळा आहे, समजून घ्या. इथे तुमच्याकडे 90 मिनिटं हा कंबाईन वेळ होता 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी, पण इथे आता तसं राहिलेलं नाही. मराठीचे 15 प्रश्न सोडवायचे आहेत, एक प्रश्न 2 मार्क्ससाठी. ओके, म्हणजे 30 मार्क्ससाठी मराठी असणार आहे, 18 मिनिटांमध्ये हे सेक्शन सोडवायचं आहे. इंग्लिश साठी देखील 15 प्रश्न 30 मार्क्ससाठी 18 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. जीएसजीके साठी 15 प्रश्न 30 मार्क्ससाठी 18 मिनिटांमध्ये हे सॉल्व्ह करायचं आहे. रिझनिंग ऍप्टिट्यूडचे 15 प्रश्न 30 मार्क्ससाठी 18 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आणि उरलेले जे 48 मिनिट आहे यामध्ये तुम्हाला टेक्निकलचे 40 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. सगळे मिनिट जर काउंट केले तर 120 मिनिटाचा पेपर म्हणजे 2 तासाचा हा तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे, 200 मार्क्सचा पेपर, टाइम असणार आहे 2 तास. निगेटिव्ह मार्किंग आहे का, नो निगेटिव्ह मार्किंग. पण इकडे जर तुम्ही पाहिलं तर निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला होती. दोन्हीही तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम पॅटर्न समजून घेणं फार गरजेचं असणार आहे. ठीक आहे, आणि एका सिक्वेन्स मध्ये जो सिक्वेन्स तुम्हाला दिला जाईल सेक्शन ABCDE त्या सेम सिक्वेन्स मध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करावा लागणार आहे. इथपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना माहितच आहे. ठीक आहे, आता जातोय आपण पुढे. समजून घ्या, फार इम्पॉर्टंट स्लाइड आहे, फार इम्पॉर्टंट स्लाइड आहे, समजून घ्या. आता तुम्ही जर बघितलं तर टीपीए साठी टेक्निकलचे एवढे सब्जेक्ट आहेत, बीएमसी साठी टेक्निकलचे एवढे सब्जेक्ट आहेत, टीपीए साठी नॉन टेक्निकलचे एवढे सब्जेक्ट आहेत आणि बीएमसी साठी नॉन टेक्निकलचे हे 2 सब्जेक्ट आहेत. समजून घ्या, इथेच तुमची स्ट्रॅटेजी बनणार आहे. ठीक आहे, बघा आता जर तुम्ही पाहिलं टीपीए साठी पहिला सब्जेक्ट आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, बीएमसी साठी पहिला सब्जेक्ट बघितला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल. ओके, टीपीएच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर लिमिटेड टॉपिकचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, पण बीएमसीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर आपल्याला पूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल करायचं आहे. मग आता पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना हाच पडतो की सर मग आता मी अभ्यास करताना फक्त टीपीएचे 4 पॉइंट आहेत तेच बघू की बीएमसी साठी लागणारं सगळं बघू, तर सगळं करायचं आहे. बघा, तुम्ही जर बीएमसी ओरिएंटेड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल केलं म्हणजे तुम्ही जास्त पार्ट करतायत, म्हणजे त्यामध्ये टीपीए बाय डिफॉल्ट कव्हर होणार आहे. पण तुम्ही मेंटॅलिटी जर अशी ठेवली की नाही नाही मी हे 4 पॉइंट करतो, मग हे ऑब्व्हियसली तुमचं कव्हर होणार नाही. सो मेंटॅलिटी ठेवतानाच बघा, पहिले 7 सब्जेक्ट तुम्हाला टीपीएला देखील आहे आणि सेम 7 सब्जेक्ट तुम्हाला बीएमसीला देखील आहे, पण बीएमसीला थोडं जास्त पार्ट आहे. मग अशा केसमध्ये मग कुठे असू द्या, इथे जास्त पार्ट आहे तर तो सब्जेक्ट करायचा, जास्त वाला करायचा, इथे जास्त पार्ट आहे तर तो जास्त वाला पार्ट या ठिकाणी करायचा. समजतंय?
पहिलं डोक्यात तर हेच ठेवायचं आहे की छोटे छोटे पार्ट मी करतो फक्त आता टीपीएल तेवढेच आहे असं करायचं नाही. आतापासूनच ही सवय लावून घ्यायची की जर इथे 4च पॉईंट आहे पण इथे तुम्हाला 10 पॉईंट दिसत आहेत बीएमसी साठी, तर तुम्हाला 10 पॉईंट करायचे, म्हणजे 10 मध्ये हे 4 देखील कव्हर होतील. ठीक आहे. सो पहिला सब्जेक्ट तुमचा असणार आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, त्यालाच आपण इथे बीसीएम देखील म्हणतोय. ठीक आहे. सेकंड सब्जेक्ट याला म्हटले प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, तोच सब्जेक्ट इथे काय आहे सीपीएम म्हणून आहे. इथे पण सर्वेइंग आहे, इथे पण तुम्हाला काय असणार आहे सर्वेइंग असणार आहे. इथे जर बघितलं तर कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे, पण बीएमसी मध्ये इस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे, म्हणजे इस्टिमेशनचा पार्ट त्या ठिकाणी वाढला. इथे जर बघितलं तर ट्रान्सपोर्टेशन किंवा त्याला हायवे इंजिनिअरिंग म्हणतो, पण छोटा थोडाच पार्ट आहे. इथे तुम्हाला डिटेलमध्ये हायवे करायचा आहे. क्लिअर. आता इथे जर बघितलं तर रेल्वे आणि ब्रिज आहे, आणि इथे फक्त ब्रिज आहे. मग तुम्ही म्हणाल सर आता मी फक्त ब्रिजेस करतो, रेल्वे करत नाही, असं करायचं नाही. रेल्वे देखील करायचा, काही प्रॉब्लेम नाही, रेल्वे देखील करायचा. कारण की आता वेळ आहे तुमच्याकडे, आता वेळ आहे. आता जर तुम्ही गॅप घेत असाल, आता जर अभ्यासापासून गॅप घेत असाल तर तुम्ही सर्वात मोठी चूक करताय. आता पेपर पुढे गेला, मग मी आता नंतर बघतो, मी आता फिरून येतो, मी ट्रिपला जाऊन येतो, ठीक आहे 2-3 दिवस काय हरकत नाही. पण आता एकदा तुम्ही परत ट्रॅकवर आलात की परत ती लाईन सोडायची नाही. मी जे सांगतो ते सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. ओके. 7 नंबरचा सब्जेक्ट इथे आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, आणि त्यालाच इथे काय म्हटलंय एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. म्हणजे हे 7 जे सब्जेक्ट आहेत हे दोन्हीही एक्झाम मध्ये कॉमन आहेत. क्लिअर. हा. आता जर बघितलं तुम्ही टीपीए मध्ये, बरोबर, जे बीएमसी ला नाहीत पण टीपीएल आहेत, असे कोणते सब्जेक्ट आहेत? एन्व्हायरमेंटल स्टडीज, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, कम्प्युटर एडेड ड्रॉइंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स आणि इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके. असे सब्जेक्ट जे टीपीएल ला नाहीये पण बीएमसी ला आहे, ते म्हणजे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट. ते म्हणजे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट. मग कोणकोणते आहेत? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर, आरसीसी आणि जिओटेक्निकल, हे 5 सब्जेक्ट. ओके. म्हणजे हे 4 तुमची इथपर्यंत स्ट्रक्चर आहे आणि हा जिओटेक्निकल सेपरेट. करेक्ट. हा. मग आता सध्या जर बघितलं तर कशावर तुमचा फोकस असणं गरजेचं आहे? बघा, तुम्ही इतके दिवस टीपीएचा अभ्यास करत होते, म्हणजे हे तुमचं झालेलं आहे. बरोबर. तुम्ही टीपीए करतो म्हणजे तुमचं हे झालेलं आहे. 25 ला एक्झाम होती, म्हणजे हे आपण ॲज्युम करतोय की तुमचं इथपर्यंत झालं होतं. हे सुद्धा झालं होतं बऱ्यापैकी. बरोबर. हा. म्हणजे तुमचा बीएमसीचा एवढा पार्ट कव्हर झालेला आहे. करेक्ट. नसल झाला तर करा, कारण की एक्स्ट्रा पार्ट आहे तो देखील आपल्याला करायचा आहे. ओके. पण आता सध्या तुम्हाला मेन जो फोकस करायचा आहे तो म्हणजे हे 5 विषय, स्ट्रक्चर प्लस तुमचं जिओटेक. आता जर अभ्यास सुरू करायचा तर याच्यावर फोकस करा. आता हा जो वेळ तुम्हाला भेटलेला आहे यावर फोकस करा. तुम्ही म्हणाल की सर एकच महिन्यात जर एक्झाम झाली तर नाही होणार. लक्षात ठेवा, लगेचच्या लगेच काय 1 महिन्यात एक्झाम नाहीये. बरोबर ना. आता तुमचा नोव्हेंबर चाललाय, लगेचच्या लगेच तुमचं काय डिसेंबरच्या मिडला एक्झाम होणार नाही. डिसेंबर एंड किंवा ती जानेवारी मध्ये देखील जाऊ शकते. समजतंय? म्हणजे ऑलरेडी जर तुमचा अभ्यास झाला होता, तुमच्याकडे आता टीपीए साठी 15 दिवस शिल्लक होते, तर आता पुढचा महिना तुम्ही हे करा. समजतंय ना. जर फक्त टीपीएस करत बसलं तर मग बीएमसी हातातून जाईल. मग आताचा हा जो वेळ आहे याच्यामध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट घ्यायचे आहेत. बरोबर. आणि जर नॉन टेक्निकलची गोष्ट केली तर इथे मराठी आहे, इथे इंग्लिश आहे, इथे नाहीयेत. पण इथे देखील जीएसजीके आहे, इथे देखील जीएसजीके आहे, आणि दोन्ही इंग्लिश मध्ये आहे. त्यामुळे एकच करायचं, मी जे तुम्हाला मगाशी पुस्तक सांगितलं बीएमसी जीएसजीकेचं, बरोबर ना, आणि त्याच्यामध्ये रिझनिंग पण कव्हर होतंय. बरोबर. मग तुम्ही ते जर बीएमसी जीएसजीके करताय तर तुमचं टीपीएचं देखील त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. 80% पार्ट तुमचा कव्हर होणार आहे. आणि ऍप्टिट्यूडचे थोडेफार टॉपिक वेगळे आहेत, ते फक्त एकदा करून घ्यायचे. आणि जर तुम्ही टीपीएचा अभ्यास करतच होता म्हणजे तुमचे ऑलरेडी टॉपिक कव्हर झालेले आहेत. क्लिअर. आय थिंक तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल. मग आता स्ट्रॅटेजी आपण काय ठेवली पाहिजे समजून घ्या. सगळ्यात पहिले जर आपल्याकडे जेवढा वेळ आहे, बरोबर ना, जो आपल्याकडे वेळ आहे त्यानुसार जर आपण पाहिलं, बरोबर, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं समजून घ्या. पहिले 7 दिवस मी तुम्हाला सजेस्ट करेल. ठीक आहे. त्याच्या आधी एक गोष्ट आपल्याला डोक्यात ठेवायची आहे, ॲज्युम करायची आहे. ॲज्युम वी आर प्रिपेअरिंग फॉर ओनली 1 एक्झाम. समजून घ्या. इथे बघा, इथे बघा किती सब्जेक्ट आहेत रे आपल्याकडे. बघा 1 ते 7 तर सेम आहेत. बरोबर. हा. मग इथून 8 पासून इथपर्यंत 14 सब्जेक्ट झाले. ओके. नंतर हा 15, 16, 17, 18 आणि 19. म्हणजे टेक्निकलचे जर तुम्ही पाहिले तर आपल्याकडे टोटल 19 सब्जेक्ट आहे टेक्निकल साठी. मग टीपीए असू द्या, बीएमसी असू द्या, कंबाईन ज्या वेळेला आपण विचार करतो तर आपल्याकडे टेक्निकलचे किती विषय आहेत? 19 विषय आहेत. आणि नॉन टेक्निकलचे 4च विषय आहेत. हे तर इकडेच कव्हर होतात. बरोबर. म्हणजे नॉन टेक्निकलचे किती विषय आहेत? 4 विषय तुमच्याकडे आहेत. म्हणजे आपण आता असं डोक्यात ठेवायचं आहे की मी एकच एक्झाम देतोय
आणि ह्या एक एक्झाम मध्ये मला टेक्निकलचे 19 विषय करायचे आहेत आणि नॉन टेक्निकलचे 4 विषय करायचे आहेत. बस तेच सांगितले इथे. ॲज्युम वी आर प्रिपेअरिंग फॉर ओनली वन एक्झाम, म्हणजे ती मेंटॅलिटी फार गरजेची आहे. ज्यावेळेला विद्यार्थी म्हणतो ना आता 2 एक्झाम आहे, आता कोणती करू, आता गडबड होते, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मेंटॅलिटी डोक्यातच हे ठेवायचं की मी एकच एक्झाम देतोय ज्यामध्ये मला टेक्निकलचे 19 विषय करायचे आणि नॉन टेक्निकलचे मला 4 विषय करायचे. हे आत्तापासूनच पकडून चालायचे तरच अभ्यास होईल. समजते? सगळ्यात पहिलं. 2 नंबरचा मुद्दा, स्टार्ट युअर प्रिपरेशन विथ रिझनिंग. रिझनिंग हा सब्जेक्ट घ्यायचा आहे. बीएमसीचा जो सब्जेक्ट आहे रिझनिंग, ह्या सब्जेक्ट पासून प्रिपरेशन सुरू करायचे. पुढचे 6 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला रिझनिंग संपवायचा आहे. संपवायचा म्हणजे तुमचे 20 मार्क पक्के झाले. बरोबर? म्हणजे बीएमसीचं जे टेन्शन आहे की अरे मी हे एवढं कधी करू, ते तुम्हाला राहणार नाही. पहिले 6-7 दिवस, आता तसे कुणी अभ्यास करणार नाहीत. बरोबर? सो पहिले 6-7 दिवस, बरोबर, तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं जर काहीतरी करायचं असेल तर मी सांगतो ते करा. रिझनिंग पहिलं उरकून टाका. 6 ते 7 दिवसामध्ये किंवा 5 दिवसात होत असेल तर 5 दिवसामध्ये आपले व्हिडिओ बघायचे, सगळे टॉपिक त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि त्यामधून तुम्हाला रिझनिंग कंप्लीट करून टाकायचे आहे 6 ते 7 दिवसामध्ये, म्हणजे तुमचे 20 मार्क फिक्स झाले. आता त्याच्यानंतर काय करायचं? 6 ते 7 दिवसानंतर रिझनिंगचं जर काय करायचं असेल तर दुपारी जेवण झाल्यानंतर 12-1च्या नंतर मस्तपैकी अर्ध्या तासाची एक टेस्ट द्यायची. आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ॲपवर जायचे. टेस्ट सिरीज देखील 50-50 उपलब्ध आहेत. ठीक आहे? मग त्यानंतर रिझनिंगची रोज आफ्टर 6-7 डेज सॉल्व 120 क्वेश्चन टेस्ट सिरीज. बघा इथे रोज 20 प्रश्न सॉल्व करायचे आहे आणि आपल्या टेस्टमध्ये देखील 20 प्रश्न, म्हणजे ॲज पर एक्झाम पॅटर्न. आपण एक्झाम पॅटर्न मध्ये जसे 20 प्रश्न सॉल्व करतो तसेच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमचे 20 मार्क त्या ठिकाणी काय होणार आहे? फिक्स होणार आहेत. क्लिअर? हे झालं रिझनिंगचं. हे 7 दिवस गेल्यानंतर डेली तुम्हाला काय करायचे? फक्त 1 ते 2 तास कशासाठी ठेवायचे आहेत? जीएस जीके साठी. आपलं पुस्तक आहे, त्याची व्हिडिओ देखील आहे ॲपमध्ये. बरोबर? जे नाही व्हिडिओ नाही आहेत ते अपलोड होतील आता हळूहळू. बरोबर? मग आता तुम्हाला करायचं काय आहे की जे आपलं बीएमसीचं जीएस जीकेचं बुक आहे किंवा आपले व्हिडिओ आहेत, रोज 2 तास फक्त जीएस जीके साठी द्यायचे. ओके? मग जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल त्यातले 2 तास इकडे गेले, मग उरलेले 6 तास आपल्याला काय करायचे? तर आता टेक्निकल सुरू करायचे. स्टार्ट टेक्निकल प्रिपरेशन फ्रॉम स्ट्रक्चर सब्जेक्ट. समजून घ्या, आताच मी तुम्हाला सांगितलं. इथे ज्या वेळेला आपण बघतो, बरोबर, हे तर आपलं झालेलं आहे बऱ्यापैकी. आता हे राहिले, मग स्ट्रक्चरच्या सब्जेक्ट पासून सुरू करायचा. आपला जो मेन फोकस आहे, मेन आपली जी स्ट्रॅटेजी आहे, बीएमसी टीपीए जर सोबत घेऊन जायची असेल तर आता तुम्हाला स्ट्रक्चर पासून सुरू करायचं आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलनी सुरू करू शकता. सॉम या सब्जेक्टनी तुम्ही या ठिकाणी सुरू करू शकता. आपला जो मेन फोकस आहे हा कशावर आपल्याला शिफ्ट करायचा आहे? आता स्ट्रक्चर सब्जेक्टवर शिफ्ट करायचा आहे. ओके? कंप्लीट वन सब्जेक्ट इन गिवन टाइमलाइन. म्हणजे आता जर तुम्ही ठरवलं की 6-7 दिवसात मला सब्जेक्ट संपवायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तो संपवायचाच आहे आणि त्यात नंतर तुम्हाला त्याला फ्रिक्वेंटली त्या ठिकाणी काय करायचं आहे? रिवाइज करायचं आहे. ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही इझिली टीपीए किंवा बीएमसी या दोघांपैकी एक तरी एक्झाम त्या ठिकाणी क्लिअर करू शकता. क्लिअर? चला, आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला सुरुवात करायची असेल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल पासून तर आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हा सब्जेक्ट त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचे. नॉर्मल 2 रुपये फक्त त्या ठिकाणी चार्जेस आहेत, ते फक्त इंटरनेट हँडलिंग चार्जेस त्या ठिकाणी पे करायचे आहे. ओके? जसे मी मगाशी बोललो या पुस्तकाबद्दल, हे पुस्तक देखील तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. बीएमसीची जी बॅच आहे 3499 रुपयाची, ही देखील तुम्ही ॲपमधून परचेस करू शकता. ऑल इन वन बॅच जी आहे 3998 रुपयात तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. ठीक आहे? आय थिंक तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर यानंतर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर माझा नंबर आहे 9067051404. यावर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही कमेंट करू शकता. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.